और हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। मी जाणार आहे फिरायला त्र्यंबकेश्वर कडं। माझी आजी बाबा पण आले आहे। काय गर्दी। तर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला, पण खूप गर्दी आहे। आता बघू तिथे गेल्यावर दर्शन होतं तीच असं। वरती बघ बाळा, केसावरती हालू नको। मोठा लाव का त्याला, मोठा वरती बघ वरती। थांबा, तुम्ही पण लावा, थांबा, तुम्हाला छोटा लावतो मी। तसे जाऊ नका, मोठा लाव का असा, तुम्ही पण लावा। मोठा लाव का तुम्हाला, बरं लावलं। तर त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी आहे। आम्ही आता दुसऱ्या मंदिराकडे, कारण काही दर्शन होणार नाही, खूप गर्दी आहे। गाडी घेतली आहे रिक्षाला। काय चला हो पप्पा। मी त्र्यंबकेश्वरला गेले, तिकडे लय गर्दी होती। मग आम्ही केदारनाथ मंदिरला आले आहे बघा। आपण जर पिछली बार आले होते ना, मग लय खेकडे होते लय। तेव्हा पावसाळ्यात आलो होतो ना आपण। तर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, पण खूप गर्दी होती। मग आम्ही ना प्रति केदारनाथ मंदिराकडे आलो, तर इकडे गर्दी काहीच नाहीये। आईने बेल फुलं घेतले आणि आता आम्ही निघालोय मंदिराकडे। तर ही मंदिराची कमान आहे। एकदम शांतता आहे, गर्दी नाहीच आहे मुळात। आता दुपारचे 2 वाजलेले आम्हाला इकडे यायला। हा पुढे घेऊ मिरसाचा रस। लक्षचा टिक्का लय भारी दिसतोय रे। वा 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 वा, इकडे बघ। वा, लक्षचा टिक्का छान दिसतोय इथं। तर हे मंदिर वाढोली या गावाजवळ आहे, त्र्यंबकेश्वर जवळ। पावसाळ्यात आलो होतो आपण इकडे। वॉटरमेलन तेव्हा नसतं रे, आपण पावसाळ्यात तिकडे आलो होते। ह्या रस्त्याला किती खेकडे होते ना, आम्हाला तिकडे बी खेकडे दिसले। मी आलोय बालाजी मंदिर, नाशिकच्या जवळ आलोय म्हणून बालाजी मंदिरात आलो। नाही माहिती का? आम्ही दुपारी आलो, त्याच्यामुळे इथे दरवाजा बंद आहे, पण तरी छान दर्शन झालं शांततेत, आणि मूर्ती पण दिसते।
जायचं का? पुढं नदीत गर्दी खरं ना, इथे नाही गर्दी. तर आमचं बालाजीचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो घरी. मी तर अशीच गोमाता हे काय घेतलं? गोमाता बघितली का? हे काय घेतलं? औषध माझं पाय रे गोमाता. तेव्हा कशा पाहताय लक्ष तुझ्याकडं? कोण आला मला बघायला? शेणखत पाय ग. चल, चल.